आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता युगंधर टेन्शनमध्ये आलेला असतो. जे काही समिताच्या श्राद्धाच्या दिवशी घडलेलं असतं ते त्याला वारंवार आठवत असतं आणि त्यामुळे त्याचाच विचार करत तो बसलेला असताना तिथे माई येतात आणि म्हणतात, युगंधर बाळा, अरे काय झालं, कसला विचार करतोयस? तेव्हा युगंधर म्हणतो, माही, आता मला काही बोलायचं सुद्धा नाही आहे आणि काहीही ऐकूनसुद्धा घ्यायचं नाही आहे. मी त्या मनस्थितीमध्येच आता नाही. तेव्हा माई म्हणतात, युगंधर, अरे तू त्या मनस्थितीमध्ये नाही आहेस, मला माहिती आहे. तुला नाही बोलायचं ना, तू नको बोलू. पण एक गोष्ट ही माई तुला सांगते, तू चुकीचं नाही आहेस, आम्हाला माहिती आहे ना. आणि म्हणूनच इतका विचार करायची सुद्धा गरज नाही आहे. तुला बोलायचं नाही, नको बोलू. पण जेव्हा कधी तुला बोलावंसं वाटेल, काही सांगावंसं वाटेल ना, तुला तुझं मन मोकळं करावंसं वाटेल, तेव्हा ही माई आहे, माझ्याशी येऊन बोल. कळलं ना युगंधर? तेव्हा युगंधर म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, माई गेल्यानंतर युगंधरला आठवत असतं समिताचा फोटो हा आता दोघांच्या भांडणामध्ये खाली पडून फुटलेला असतो. त्यानंतर तो फाडलेला सुद्धा असतो. समिताचं वर्षश्राद्ध तिच्या मनाला शांतता मिळावी म्हणून ठेवण्यात आलेलं असतं. पण आता ते वर्षश्राद्ध शांततेसाठी नाही, तर समिताच्या मनाला खूप जास्त वेदना होतील अशा पद्धतीने साजरं झालेलं असतं. आणि तेव्हा इथे आता युगंधर म्हणत असतो की जे काही घडलं समिताच्या श्राद्धाच्या दिवशी हे खूपच जास्त वाईट होतं. असं काही घडायला नकोच होतं. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की मुलं अचानकपणे मुंबईवरून इथे परत कशी काय आली? म्हणजे त्यांनी निरोप दिला नाही, काही नाही, येण्याची कल्पनासुद्धा दिली नाही. पूर्वकल्पना न देता मुलं कधीच येत नाही. मग अचानकपणे त्यांचं येणं हे कसं झालं असेल? विद्याधरने हे सगळं त्या विद्याधरने तर केलं नसेल ना. त्यानंतर इथे मिताली विचार करत असते की काय करू, जाऊन बाबांबरोबर बोलू का? त्यांच्याजवळ बोलायचं आहे मला. बाबांना किती त्रास झाला असेल, पण मी जर बोलायला गेले तर इथे दादाला राग येईल, पृथ्वीदादा चिडेल. पण जाऊ दे, आता पृथ्वीदादाला माझा राग आला ना तरी पण चालेल, पण मी जाऊन आता बाबांबरोबर बोलणार आहे, असं मिताली म्हणत असते. त्यानंतर पृथ्वी आल्यानंतर ती पटकन उठते आणि बाहेर निघून जाते. तेव्हा पृथ्वीला कळलेलं असतं की मिताली आपल्या बाबांना भेटायला गेले. तेव्हा तो चिडलेला असतो. तेवढ्यातच तिथे आलेला असतो विद्याधर आपल्या इथे पृथ्वीला भेटायला. तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो, काय पृथ्वी, काय मग माझ्या पुतण्या, अरे बाकीचे सगळेजण कुठे गेले, तू इथे एकटाच आहेस नवं? तेव्हा पृथ्वी म्हणत असतो की नाही, प्रांजल गेलाय त्याच्या कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीजसाठी आणि इथे आता मिताली गेली आहे तिच्या लाडक्या बाबांना भेटायला. तिला किती वेळा सांगितलं की त्या माणसाला भेटायला जाऊ नकोस म्हणून, पण ती काही आता ऐकायला तयारच नाही आहे. तेव्हा विद्याधर म्हणतो, जाऊ दे रे, अरे लेकीचं काळीज आहे ना ते, शेवटीला बापाबद्दल इथे आता तिला प्रेम वाटणारच, गेले तर जाऊ दे. पण तुझं मला आवडला पृथ्वी, खरंच आवडलं. तुझ्यामध्ये जी हिंमत आहे ना ती पण मला खूप आवडली. अरे बाबा, तू जेव्हा इथे आलास आणि तुझ्या वडिलांबरोबर डोळ्यात डोळे घालून त्यांना बोलायला लागलास ना, खूप बरोबर बोललास ते. म्हणजे इथे तुझ्या वडिलांना खरं खरं बोलण्याची सुद्धा तुझ्यामध्ये हिंमत आहे. तो म्हणतो, मी माझ्या वडिलांना नाही बोललो काका, मी इथे आता युगंधर निंबाळकरांना बोललो आणि ते बोलणं गरजेचं होतं. तेव्हा इथे आता विद्याधरला हे सगळं करण्याची शिक्षा मिळणार असते. युगंधर म्हणत असतो, हे सगळं त्या विद्याधरनेच केलं आहे, त्याला या घरामध्ये सुख शांती बघवत नाही आहे ना, म्हणून हे सगळं करण्यात आले. त्यानंतर इथे आरची आहे ना, ती आरतीचे सगळे कपडे बॅगमध्ये टाकत असते. तेव्हा इथे आरती म्हणते, काय गे, बॅग वगैरे भरून कुठं चाललीस? तेव्हा आरची म्हणते, मी नाही जात आहे, तू जाणार आहेस. तू एक काम कर, काही दिवस भारतीताईकडे जा. आरती म्हणते, का भारतीताईकडे मी का जाऊ? तेव्हा आरची म्हणत असते, अगं जावं लागेल तुला, आबा तुझ्याजवळ बोलत नाही आहेत ना, मग आता आबांना जर वटणीवरती आणायचं असेल ना तर तुला घरातून जावंच लागल. तू घरामध्ये नाही असे समजल्यानंतर आबा कसं घाबरतात बघ, जा तू जा.
तेव्हा इथे आरतीला बॅग वगैरे भरून पाठवून देते आणि म्हणते, आबा तुम्ही जर 1 नंबरी आहात ना, तर तुमची ही नात 10 नंबरी आहे. आता तुम्हाला आरतीताईजवळ बोलायला लावते की नाही बघाच तुम्ही. तुम्हाला तुमचा अबोला सोडावाच लागेल. त्यानंतर मिताली दारामध्ये येऊन उभी राहिलेली असते. तेव्हा खूप जास्त राग आलेला असतो युगंधरला. युगंधर आता बाजूला उभा राहतो. तेव्हा इथे मिताली त्याच्याजवळ बोलायला आलेली असते. तेव्हा ती काही बोलायला जाणार, तेवढ्यातच इथे युगंधर म्हणतो, 1 मिनिट, अजून काही बोलायचं बाकी आहे का? अजून ह्या वडिलांना टोमणे मारायचे बाकी आहेत का? मगाशी झाला तेवढा तमाशा पुरे नाही झाला का? म्हणून अजून काही बाकी राहिले ते ऐकवायला इथे आली आहेस तू? मगाशी खूप बोललात तुम्ही, खूप बोललात आणि मी खूप ऐकून घेतलं, पण आता मी तुमचा एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही आहे, कळलं तुला? आणि असं म्हणून तो सरळ तिथून आता निघून जातो. आणि त्यावेळेला मितालीला खूप वाईट वाटतं. ती रूममध्ये येऊन आता रडत बसलेली असते. पृथ्वी म्हणतो, काय झालं मिताली, तू रडत का आलीस? मी तुला म्हणालो होतो ना, त्या माणसाजवळ बोलायला जाऊ नकोस. तो माणूस तुझा अपमान करतो, तरी तू का जातेस तिथे बोलायला? ती म्हणते, दादा अरे मला फक्त बाबांजवळ बोलायचं होतं, त्यांची विचारपूस करायची होती, तर बाबा माझ्याशी बोललेच नाही. तेव्हा तो म्हणत असतो, हा जाऊ दे ना मग, काय गरज आहे त्या माणसाबरोबर बोलायची, परत जाऊ नकोस तिथे. तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, मिताली बाळा अगं गप्प बस, अगं तुझा बाप आहेस तसा, त्याला काय पोराबारांची काळजी नाही. मी त्याचा धाकटा भाव असताना त्याने कधी मला जीव लावला नाही, माझ्यावरती प्रेम केलं नाही, तो तुम्हाला पोरांना काय जीव लावणार आहे? तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो की चला वातावरण गरम आहे, मार दो हातोडा. तो म्हणतो, पृथ्वी आल्यापासून तुला या घरामध्ये थोडं काही वेगळं वाटलं नाही का रे? असं वेगळं जाणवलं नाही या घरामध्ये तुला? तेव्हा पृथ्वी म्हणतो, म्हणजे काका काय बोलतोयस तू? तेव्हा इथे युगंधर विद्याधर अशी जोरात हाक मारायला लागतो. तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, आता आणि ह्याला काय झालं, हा का बोलवतोय मला? त्यानंतर इथे विद्याधर अशी हाका मारल्यानंतर युगंधर आता त्याला जोरात ओरडून खाली बोलवत असतो. विद्याधर म्हणतो, आता हा मला बोलवतोय तर जायला तर पाहिजे, आता काय नवीन तमाशा आहे काय माहिती, चल पृथ्वी म्हणतो, अजिबात नाही, त्या माणसाचं तोंडसुद्धा बघण्यामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे, मी नाही येणार आता खाली. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, विद्याधर आधी आत्ताच्या आत्ता खाली ये, कळलं का? तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तुला इंटरेस्ट नसेल, पण मला इंटरेस्ट आहे, नक्की खाली काय होतं आहे ते बघण्यात. पृथ्वी तुला यायचं नाही, तू नको येऊ, पण मी खाली जाणार आहे. तेव्हा इथे पृथ्वीला फार राग आलेला असतो. तो म्हणतो, युगंधर निंबाळकर, मी कधीच तुमचं तोंड नीट बघणार नाही. तेव्हा इथे विद्याधर येतो आणि म्हणत असतो, काय चालले आता, कशापायी मला बोलावलं असेल? तेव्हा सगळेजण म्हणतात, काय झालं युगंधर, अरे काय झालं, तू शांत हो, एवढा का चिडतोयस तू? तेव्हा आनंदीला सुद्धा तो आवाज ऐकू गेलेला असतो. तेव्हा सुनीता म्हणत असते, आनंदीताई अहो काय हे, अहो युगंधर साहेब परत चिडलेत, आता काय म्हणणार आहे काय माहिती. तेव्हा आनंदी म्हणते, सुनीताताई चला तुम्ही जरा माझ्याबरोबर माझी मदत करा. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो की हे जे काही घडलंय ना, माझ्या समीजाचं श्राद्ध खराब झालं, मुलांचं अचानक इथे येणं आणि माझ्याबरोबर वाद घालणं, ह्या गोष्टी काही अचानक घडलेल्या नाही आहेत, तर या गोष्टी घडून आणलेल्या आहेत आणि हे कारस्थान आहे ना विद्याधरचंच आहे. तेव्हा विद्याधर म्हणतो, आता आणि काय झालं, माझं कारस्थान का बरं काढलं जातं आहे? तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो की मुलांना इथे तूच बोलावलंस ना? तो म्हणतो, काय हे काय बोलतोयस तू? तेव्हा तो जोरदार त्याच्या हातात थोबाडीत देतो. त्यानंतर इथे आता या विद्याधर त्याला आधी काय म्हणतो, अरे बाबा जरा हळू ओरड की, का माझ्या नावाने इतका गोंधळ घालतोयस, आधीच तुझा आवाज बसलाय ना. आणि असं म्हटल्यानंतर अजूनच बसल की, असं म्हटल्यानंतर त्याच्या थोबाडे झाणकण दिलेली असते. तेव्हा जिथे आता होम पेटवलेला असतो ना, जी राख असते त्याच्यामध्ये जाऊन आता विद्याधरचं तोंड पडतं आणि त्याच्या तोंडाला पूर्णपणे काळं लागतं. त्याचं तोंड पूर्णपणे काळं झालेलं असतं आणि त्याचमुळे इथे विद्याधरला भयंकर राग आलेला असतो. नियतीने विद्याधरला त्याच्या गुन्ह्याची शिक्षाही दिलेली असते. तेव्हा तिथे धनश्री येते आणि म्हणते, भावजी अवं काय झालं, तुम्ही काय यांच्यावरती हात उघडताय, यांनी केलं तरी काय? तेव्हा तो म्हणत असतो की धनश्री तुला नाही माहिती, मुलांना बोलवण्यामध्ये याचाच हात आहे, यांनीच मुलांना इथे बोलावलं आणि माझ्या पवित्र समीदाचं श्राद्ध सुरू असताना इथे आता हा सगळा तमाशा झाला. तू केलंस ना हे सगळं, का त्यासनी इथं बोलावलंस? अरे का केलंस तू हे पाप करून तुला काय मिळालं?
तेव्हा विद्याधर म्हणतो, 1 मिनिट, काय म्हणालास तू? मी पाप केलं? समिधा वहिनी त्या मुलांच्या आई आहेत आणि त्यांचं श्राद्ध असताना, होम हवन इथे असताना मी मुलांना इथे बोलावलं. हे पुण्याचं काम केलं की पापाचं? पुण्याचंच काम आहे ना ते. पोरांना आईच्या श्राद्धामध्ये येता येईल यासाठी बोलावलं मी त्यांना. त्याच्यामध्ये काय मी चुकीचं केलं? त्यांच्या आईच्या श्राद्धाला बोलावणं हे चुकीचं काम आहे का? मुलं आहेत, त्यांचा अधिकार आहे येण्याचा, त्यांना सांगायला नको? तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो, अरे चांगल्या हेतूने बोलावलं असतंस ना तर मी तुला चुकीचं म्हणालच नसतो, पण तू त्यांना इथे मुद्दामून बोलावलंस. माझं इथे मानसिक संतुलन बिघडावं, माझी मानसिक अवस्था बिघडावी, घरामध्ये तमाशे व्हावे, त्याचबरोबर घरातलं वातावरण गढूळ व्हावं, आमच्यामध्ये इथे भांडण व्हावं आणि त्याच्यामधून तुला मज्जा घेता यावी ना, यासाठी तू हे सगळं केलंयस. हे मला कळत नाही आहे का? असं वाटते का तुला? तुझा हेतू किती घाणेरडा आणि नीच आहे हे माझ्यापेक्षा कुणाला माहिती असू शकतं रे? तेव्हा विद्याधर म्हणतो, अरे याचा विचार तू करतोस ना, तुझ्या मनाचा विचार आहे यो, पण मी त्यांना चांगल्या हेतूनेच बोलावलं मी त्यांना. आईच्या श्राद्धाला येणं मुलांचं कर्तव्य आहे आणि ते मी केलं, त्यांना बोलवण्याचं काम केलं. तेव्हा इथे आता युगंधर म्हणत असतो, अरे विद्याधीर, अजून किती नीचपणा करशील र? अरे तुझ्या हेतूने, इथे वाईट हेतूने त्यांना बोलवण्याचं काम केलंस, इतका नीचपणा केलास, तरीसुद्धा तू इथे स्वतःला चांगलंच म्हणतोयस. तेव्हा पृथ्वी येतो आणि म्हणतो की स्वतः जो माणूस वाईट असतो ना, ज्याचे स्वतःचे हेतू वाईट असतात, त्याने दुसऱ्याच्या हेतूवरती संशय घ्यायचे नसतात, त्याला नावं-बोटं ठेवायचे नसतात. आधी स्वतःकडे बघा मिस्टर निंबाळकर, आणि मग इथे माझ्या काकाला बोला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या काकावरती हात उगारण्याआधी 10 वेळा विचार करा. काही गरज नाही आहे माझ्या काकावरती हात उगारण्याची. आणि तसंही त्याने आम्हाला बोलून काही चूक नाही केली. आमच्या आईचं श्राद्ध होतं, एवढ्या वर्षात कधी तुम्ही आम्हाला आमंत्रण देऊन बोलावलं नाहीत, पण आमच्या काकांनी तसं नाही केलं, आम्हाला आमंत्रण देऊन बोलावलं. तेव्हा इथे आरची रेडी असते नाटक करायला. जेव्हा आबा घरी येतात तेव्हा तिला कळतं की आबा आलेले आहेत. ती लगेच शोधाशोध करायला सुरुवात करते. ती म्हणते, आरतीताई, ए आरतीताई, अगं कुठं आहेस ग तू? तेव्हा आबा म्हणतात, काय ग आरचे, काय झालं? तेव्हा आरची म्हणते, अहो आबा बघा ना की हो, अहो आरतीताई घरामध्ये कुठंच नाही हो, आरतीताई कुठं गेली असेल? आबा म्हणतात, म्हणजे कुठं गेली ती? आरची म्हणते, आबा तुम्ही तिच्या संग आबोला धरला होता ना, मला वाटते तुमच्या आबोल्याला कंटाळून ती कुठंतरी घर सोडून निघून गेली. कुठं गेली असेल बिचारी आरतीताई, आता काय करायचं आपण, कुठं शोधायचं तिला? तेव्हा आबा म्हणतात, अरे देवा, अरे हे काय झालं, असं कसं घर सोडून गेली ती? आबा म्हातारा आहे, आजोबा कधीतरी रागवू शकतो, हे तिला का कळलं नाही? अशी कुठं घर सोडून गेली असेल? माझं चुकलं, मी एवढं ताणायलाच नको होतं. तेव्हा ती आरची म्हणते, आबा ते तुम्हाला आता कळून काय फायदा? एवढं दिवस ती तुमच्याजवळ बोलायचा प्रयत्न करते, पण तुम्ही तिच्या संग एकदा तरी बोललात का? बिचारी कंटाळून निघून गेली हो, आता आरतीताईला कुठं शोधायचं? तेव्हा आबा म्हणतात, अरे देवा, कुठं गेली असेल माझी आरची? मी तिच्याशी बोलायला तयार आहे, मी राग रुसवा सोडायला तयार आहे. आरचे, तिला फोन कर तिला आणि म्हण की मी आत्ताच्या आता तिच्याशी बोलतोय, मी आता तिच्याजवळ बोलतो, तू आरतीला इथे आता बोलावून घे. आरची म्हणते, पण आबा ती नक्की कुठं असेल, आपल्याला काय माहिती? तुम्ही तिच्या संग बोलायला पाहिजे होतं बघा आप्पा, असं ती आता म्हणते. त्यानंतर इथे आता मिस्टर निंबाळकर, माझ्या काकांवरती हात उगारायचा नाही आहे, ते आमचे काका आहेत, तुमची ताकद त्यांच्यावरती दाखवायची नाही. 1000 वेळा विचार करा त्यांच्यावरती हात उगारताना, कळलं तुम्हाला? त्यांनी आम्हाला इथे बोलावलं, त्यांची काही चूक नाही आहे. आमच्या आईचं श्राद्ध होतं, आम्हाला बोलावलं, आम्ही इथे आलो. तुम्ही तुमचं कर्तव्य या घरामध्ये राहूनसुद्धा तुम्ही एक बाप म्हणून मुलांची कर्तव्य कधीच पार पाडली नाही, बरोबर ना? आम्हाला काय हवं काय नको कधीच बघितलं नाही. पैसा म्हणजे सगळं काही नसतं मिस्टर युगंधर निंबाळकर, बाकीच्या गोष्टीसुद्धा असतात. प्रेम, माया, दया, चांगलं बोलणं तुम्हाला कधीच जमलं नाही ना? मग आता इथे उगाच आमच्यावरती तुम्ही तुमची ताकद दाखवू नका. कुणी ऐकून घेणार नाही आहे तुमचं, कळलं? आणि काकाचं काही चुकलं आहे असं आम्हाला नाही वाटत. त्यांनी उलट जे केलं ना ते खूप चांगलं केलं. आम्हाला तुमचं खरं रूप कळलं. आणि त्याचबरोबर मला इथे होम हवन करता आलं माझ्या आईसाठी. मी माझ्या आईसाठी केलेली पूजा, केलेलं होम हवन माझ्या आईपर्यंत नक्कीच पोचलं असेल आणि तिला समाधानसुद्धा मिळालं असेल. तुम्ही जे होम हवन केलं ना ते काही होम नव्हतं, ते एक ढोंग होतं, ढंग. स्वतःच्या मनाला शांतता मिळावी ना म्हणून इथे केलं गेलेलं ढोंग होतं, बाकी काही नाही हो. तुम्ही केलेलं होम माझ्या आईच्या मनाला कधी शांतता देणारं नव्हतं, असं इथे आता
पृथ्वी म्हणत असतो. तेव्हा इथे माई म्हणतात, अरे असं काय बोलतोस तू पृथ्वी, स्वतःच्या वडिलांबद्दल इतका गैरसमज तू का करून घेतोयस? हे बघ युगंधर तसा नाही आहे, तू उगाच त्याच्यावरती आहे ना नको ते आरोप करू नकोसा. अरे बाळा, तो तसा अजिबात नाही आहे, त्याचं प्रेम आहे तुमच्यावरती आणि समिधावरती सुद्धा खूप प्रेम होतं. तेव्हा तो म्हणतो, मी नको ते आरोप करत नाही आहे, खरंच नाही करत आहे मी आरोप, जे काही आहे ना ते खरंच बोलतो आहे. तेव्हा इथे आता आबासुद्धा म्हणतात, म्हणजे आप्पासुद्धा म्हणतात, अरे नाही पृथ्वी, तू युगंधरच्या बाबतीत खूप चुकतोयस, त्याच्याबद्दल खूप वाईट विचार करतोयस तू, तो तसा अजिबातच नाही आहे. तो म्हणतो, आप्पा तुम्हाला नाही माहिती, त्यांच्या गोड बोलण्यावरती जाऊ नका, त्यांच्या मनामध्ये हे जे काही आहे ना ते मला बरोबर माहिती आहे. आणि त्यानंतर इथे माईंनासुद्धा ते पटत नाही. माई म्हणतात, पृथ्वी चुकतोयस तू, आपल्या वडिलांना एवढं बोलणं हे बरोबर नाही आहे बाळा, अरे काहीतरी विचार करून बोल, इतकं कोणी वाईट बोलतं का? आणि ते सुद्धा युगंधर तसा नसताना. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, हां बोलणार, मी बोलणार, कारण या माणसाने माझ्या आईला जो काही त्रास दिला आहे, आमच्याकडे जे काही दुर्लक्ष केलं आहे ना, त्यानंतर हे सगळं बोललं पाहिजे. तेव्हा युगंधर म्हणतो, पृथ्वी तोंड सांभाळून बोला आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला बोलताना तुझी लायकी ओळखून बोल, कारण का मला बोलायची ना तुझी पात्रता आहे ना तेवढी लायकी आहे, कळलं तुला? तो म्हणतो, का माझी लायकी नाही आहे? तेव्हा इथे मी बोलणार, मला बोलायचा परिपूर्ण अधिकार आहे आणि मी का तुम्हाला घाबरू, मी बोलल्याशिवाय राहणारच नाही, असं सुद्धा तो आता म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शिल्पा म्हणत असते, पृथ्वी अरे बाळा हे काय बोलतोयस तू, शांत राहा ना. तेव्हा पृथ्वी म्हणतो, नाही आत्या, तू तुझ्या भावाला समजावून सांग ना, तुझा भाव चुकतो हे तुलाही कळतंय ना, मग सांग त्याला समजावून की जास्त बोलू नका म्हणावं, घरामध्ये तुमची आरेरावी सहन केली जाणार नाही असं सांगा. तेव्हा इथे युगंधर भयंकर चिडतो, हातामध्ये आता होमची जळलेली राग येतो आणि म्हणत असतो की मी आत्ताच्या आत्ता माझ्या समिधाच्या अपमानाचा बदला घेणार आहे. माझ्या समिधाचं श्राद्ध खराब केलं ना तुम्ही दोघांनी, सगळं प्लॅनिंग करून केलं ना, तिच्या मनाला शांतता मिळणार नाही तुमच्या अशा वागण्यामुळे, म्हणून मी तुम्हाला दोघांना या घरामध्ये आता खपून घेणार नाही. हे माझं घर आहे आणि त्यामुळे मी आता इथे तुम्हाला सांगतोय, तुम्हाला दोघांना आत्ताच्या आत्ता मी या घरातून बाहेर काढणार आहे, कळलं? आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघांनी या घरातून चालतं व्हायचं. तेव्हा इथे आनंदी येते आणि म्हणते, थांबा जरा मालक साहेब. आणि आनंदी येते, तिने समिधाचा मध्ये फाटलेला फोटो जॉईंट करून आणलेला असतो आणि तो फोटो ती आता सगळ्यांसमोर खाली ठेवते. सगळेजण आनंदीकडे बघत असतात. आनंदी म्हणते की समिधाताईंच्या मनाला शांतता मिळण्यासाठी आपण सगळेच जण जरा हात जोडून त्यांच्या फोटोच्या पाया पडूया. आज त्यांचं वर्षश्राद्ध आहे, त्यामुळे त्यांच्या मनाला शांतता मिळेल, आपण असंच करूया. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता आनंदी नोकरांच्या साडीसारखी साडी नेसून आलेली असते. तेव्हा सगळेजण आनंदीकडे बघत राहतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो युगंधर म्हणतो, आनंदी अगं काय हे, अगं नोकरांच्या साडीसारखी साडी का नेसलीस तू? तेव्हा आनंदी काहीच बोलत नाही. पृथ्वी म्हणतो, हां मग काय, ती जर घरातली नोकर आहे तर घरातल्या नोकरासारखी साडी नेसणार ना ती, मग कुठली साडी नेसणार? तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो, आनंदी अगं असं का केलंस तू या मुलांची आई आहेस, जरी पण मी तुला बायकोचा दर्जा दिलेला नाही आहे तरी तू या घरची सून आहेस, माझी बायको आहेस आणि त्या नात्याने तू या मुलांची आई आहेस ना, मग तू त्या मुलांना का नाही सांगितलंस की तू त्यांची आई आहेस म्हणून? तू सांगायला हवं होतंस ना. तेव्हा आनंदी म्हणते, सांगेन, मी त्यांना सांगेन की आता नात्याने मी तुमची आई आहे म्हणून, पण थोडा वेळ द्या मला मालक साहेब. आत्तापर्यंत गोष्टी मी नशिबावरती सोडल्या होत्या, माझ्या नशिबामध्ये आहे तसं घडत असेल असं मला वाटत होतं, पण आता मला इथे माझा पुढचा जो निर्णय आहे ना तो मला स्वतः घ्यायचा आहे. या मुलांची आई होण्याचा जो निर्णय आहे तो मला स्वतः घ्यायचा आहे. ही तिन्ही मुलं खूप वेगळी आहेत, मला त्या सर्वांची आता मनं जिंकायची आहेत, पण प्रेमाने मला त्यांची मनं जिंकूनच त्यांना हे सत्य सांगायचं आहे आणि त्यानंतरच त्यांना मी सांगणार आहे की मी तुमची आई आहे म्हणून, तोपर्यंत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, आनंदीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ती मुलं काही मला लगेच स्वीकारणार नाही, मला प्रेमाने त्या सर्वांची मनं जिंकून घ्यावीच लागतील, त्यांना समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच मी त्यांना सांगणार आहे की मी त्यांची आई आहे. आनंदीचं हे बोलणं आणि तिचा घेतलेला निर्णय युगंधरला खूपच जास्त आवडतो आणि युगंधरला आनंदीच्या या वागण्याचा अभिमान वाटत असतो. त्याला खूपच छान वाटतं आनंदीने घेतलेला निर्णय
हा खूप छान आहे आणि म्हणूनच त्याने तिच्या निर्णयाचा आदर केलेला असतो आणि तिचं म्हणणं हे मान्य केलेलं असतं आणि आनंदीने हा निर्णय आपल्या घराच्या सुख आणि शांततेसाठी आता घेतलेला असतो.